सेना, मनसे आणि भाजपच्यामध्ये जेव्हा वाद झाला आणि ते म्हणले तुमच्या मुलांना कुठे घातलं, तुमच्या मुलांना कुठे शाळेत घातलं, तेव्हा सगळ्यांचं एकमत काय झालं, कुठल्याही माध्यमाच्या शाळेत घाला, आमची मुलं मराठी बोलतात. आमचं म्हणणं आहे की ही फसवणूक करायची नाही. तुमच्या मुलांना तुम्ही मराठी माध्यमाच्याच शाळेत घातलं पाहिजे. म्हणजे समजा काही कारणाने आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे बॉम्बे स्कॉटिशला गेले असतील, आता त्यांना संधी आहे. आता ते जर दोघं मराठीचं राजकारण करत असतील तर अमित ठाकरेंनी त्यांच्या अपत्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं पाहिजे. आदित्यचं लग्न होईल तेव्हा त्यांनी त्यांच्या अपत्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं पाहिजे. कारण स्वतःची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत न घालता तुम्हाला मराठीचं राजकारण करता येणार नाही. आणि मग आता आम्ही टी-शर्ट्स काढलेत, ते बॅचेस काढलेत मराठीच्या संबंधातले, पण मला दिसतं की हे मर्चंडाईज विकू, आम्ही लोकांपर्यंत जाऊ, पण लोकांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत घेतली तरच ते टी-शर्ट घालण्याला काहीतरी आहे. आता तू ज्या मुद्द्याचा उल्लेख केलास की मी मराठीत बोलणार, माझ्याशी मराठीत बोलायचं, हे आनंदचं वाक्य, आनंद भंडारेचं वाक्य, त्याने हे आमच्या चळवळीमध्ये आणलं. कारण त्याचं असं म्हणणं होतं की म्हणजे लोकांनी त्यालाही प्रश्न असं विचारले की मी मराठीत बोलणार, माझ्याशी मराठीत बोलायचं, याच्यात दमबाजी दिसते का, मराठीतच बोलायचं का, म्हणजे वापरायचं की वापरायचं नाही, असं बोलून 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 ते सगळं ठरवलं गेलं. आमचं असं म्हणणं होतं की महाराष्ट्रामध्ये आल्यानंतर तुम्हाला मराठीतनं बोलायचं आहे, हे तुम्हाला नैसर्गिक वाटलं पाहिजे. मध्यंतरी जेव्हा कर्नाटकात वाद झाला, कर्नाटकाच्या म्हणजे बंगलोरच्या मेट्रोवरनं झाला, इतरही बाबतीमध्ये झाला, त्यावेळेला अनेक इन्फ्लुएन्सर्सनी सर्वे केले. तर 18-20 वर्षाची जी पोरं आहेत, जेनझी आणि इतर सगळ्या मुलांना, त्यातल्या अनेकांना प्रश्न विचारल्यावर त्यांना बंगलोरची भाषाच माहिती नाही आहे. त्यातल्या अनेकांनी बंगलोरची भाषा तमिळ, हिंदी, इंग्लिश काही सांगितलं. आता तुम्ही असं म्हणू शकता की नाही, पण त्यांना एक्सपोजर कमी आहे, त्यांना हे फारसं माहितीच नाही आहे. माहिती करून घेणं हा त्यांचं काम आहे. तुम्ही त्या शहरामध्ये राहता, तुम्ही नोकरीसाठी जाता, पोटापाण्यासाठी जाता, शिकण्यासाठी जाता, तर तुम्ही जास्त माज नाही करायचा. तुम्ही मुंबईमध्ये आलात, तुम्ही लक्षात घ्यायचं की ही महाराष्ट्राची राजधानी आहे आणि महाराष्ट्र मराठी भाषकांचा आहे. मग तुम्ही लगेच आल्या दिवशी मराठी शिका असं आम्ही म्हणत नाही, पण अमिताभ बच्चनसारखं 40 वर्ष गेल्यानंतर पण तुम्ही असं निर्लज्जपणे म्हणू नका ना की नाही पण माझं राहूनच गेलं मराठी शिकायचं. असं कसं राहून जातं? तुम्ही बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये असं पण आहे की मला कळतं मराठी, बोलता येत नाही. हा जो युक्तिवाद आहे ना, हा आता आम्ही अनेक वर्ष ऐकतो. किती वर्ष तुम्ही आम्हाला हा युक्तिवाद सांगणार, समजताय लेकिन बात नाही कर सकते, कळतंय पण बोलता येत नाही. मग आम्हाला कसं कळणार की तुम्हाला कळतंय? तुम्हाला कळत असेल ना तर कळणं आणि बोलणं. आणि मग लोक काय म्हणतात, मला लोक हसतील, तर तुम्ही असं हसणारे मराठी लोक दाखवा ना. असे हसणारे मराठी लोक की ज्यांच्यामुळे तुम्ही डिस्करेज झालात, ज्यांच्यामुळे तुमचं मराठी बोलणं थांबून गेलं. उलट ते चांगलं वाटतं की हा बाबा हा प्रयत्न करतोय. म्हणजे अमिताभ बच्चन त्या आमिर खान सुहास लिमयनकडनं मराठी शिकला. आमिर खानला त्या प्रकल्पानंतर त्याने मुंबई विद्यापीठाच्या विभा सोराणांच्या एका प्रकल्पाला, ज्याच्यात मी त्यांच्या पहिल्या टप्प्याला समन्वयक म्हणून त्यांच्याबरोबर काम केलं, त्याला त्यांनी 25 लाख रुपये दिले. ते 25 लाख रुपये ही सुहास लिमयेंची पुण्याई आहे. कारण सुहास लिमये हे साहित्य संघामध्ये मराठी शिकवणारे गृहस्थ अतुल कुलकर्णीच्यामुळे आमिर खानला ॲक्सेसिबल वाटले आणि तो काही प्रमाणामध्ये मराठी शिकला. आता ते फार उच्च दर्जाचं मराठी आहे का? आमिर खानला सुद्धा अस्खलित मराठी येत आहे का? तर म्हणजे ज्या प्रकारचं नाना पाटेकरला अस्खलित हिंदी येत आहे तसं अस्खलित मराठी आमिर खानला येत आहे का? तर येत नाही. पण अमिताभ बच्चनपेक्षा बरं म्हणायचं अशा प्रकारचं मराठी त्याला येत आहे. तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रात राहणारी जी सगळी सिनेमातली, नाटकातली, वेब सिरीजमधली मंडळी आहेत जी इथे लोखंडवालामध्ये आणि इतर सगळ्या पश्चिम उपनगरांमध्ये, त्यांनी ही गुरुमी दाखवतच कामा नये की मी इथे आले, आमचा काय घेटो आहे, आम्ही कशाला बोलायचं. तुम्ही हिब्रू सिरियलमध्ये काम करत असाल, तुम्ही मुंबईमध्ये राहता, तुम्ही महाराष्ट्राच्या भागात राहता, तर तुम्हाला मराठी यायला पाहिजे. आणि याचा जर तुम्हाला माज असेल तर तुम्ही जा ना उत्तर प्रदेशात. नोएडामध्ये तुम्हाला फिल्म सिटी करायची होती की नाही? बरेच लोक अर्ध्या हळकुंडाने पिवळे झाले होते की नोएडामध्ये फिल्म सिटी होणार आहे, मग आम्हाला मुंबईच्या योगी आदित्यनाथ करणार आहेत. मग ही जी काही फिल्म सिटी आहे त्या फिल्म सिटीमध्ये दिवसभर सिरियलचं काम केल्यावर रात्री तो हिरो स्वतःच्या घरी जाईल का किडनॅप होईल याचीच लोकांना खात्री नसेल तर कशाला मरायला लोक फिल्म सिटी काढतील?
म्हणजे तुम्हाला महाराष्ट्राची सुरक्षितता पाहिजे, तुम्हाला महाराष्ट्राची कनेक्टिव्हिटी पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे, इथनं येणारं जागतिक अटेन्शन, संसाधनं पाहिजे, इथनं येणारं जागतिक अटेन्शन पाहिजे. तुम्हाला इन्फिनिटी पूल इथे मिळतो ना, तो तुम्हाला लखनौ आणि अलाहाबादला नाही ना मिळणार. म्हणजे तुम्हाला संसाधनं भौतिक इथली पाहिजेत आणि माज मात्र गायपट्ट्यातला करायचा. या प्रकारची दुटप्पी भूमिका आपल्याकडं आधी काँग्रेसवाल्यांनी आणि नंतर भाजपवाल्यांनी टॉलरेट केलेली आहे. आता तू परवा प्रशांत किशोरची एक मुलाखत पाहिली असेल. प्रशांत किशोरने असं म्हटलं की मी उद्धव ठाकरेंचं एक काम केलं, म्हणजे निवडणुकीच्या कॅम्पेनमध्ये मदत केली. आणि तेव्हा मी उद्धव ठाकरेंना असं म्हणालो की आमच्या बिहारी लोकांना तुमच्या माणसांनी त्रास देता कामा नये. आणि प्रशांत किशोर त्या मुलाखतीमध्ये असं म्हणतो की तेव्हापासून उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आमच्या माणसांना त्रास दिलेला नाही. आता हे जर खरं असेल तर हे डेंजरस आहे ना. प्रशांत किशोरचं जे काम आहे त्याचे तरी पैसे घेतलेत, त्याने काही शिवसेनेवर उपकार केलेत का? उत्तर भारतीयांच्या आणि बिहारी लोकांच्या इथे येणाऱ्या लाखोंच्या लोंढ्यामुळे जे मराठी लोकांचं नुकसान होतंय ते प्रशांत किशोरच्या धंद्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे ना. म्हणजे समजा म्हणजे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पक्षाने हे ताबडतोब रेफ्यूट केलं पाहिजे, त्याचा प्रतिवाद केला पाहिजे की असलं काही आम्ही केलेलं नाही आहे. म्हणजे मग बिहारी पाणीपुरीवाला असेल, बिहारी परीक्षा देणारा असेल किंवा इतर ठिकाणाहून इथे येऊन मजुरी करणारा असेल, मराठी माणसांच्या पेक्षा त्याला जास्त प्राधान्य मिळणार नाही हे बघणं हे काय फक्त मनसेवाल्यांचं काम नाही, ते सेनेचं काम आहे, ते काँग्रेसचं काम आहे, ते भाजपचं काम आहे, ते पवारांच्या पक्षाचं पण काम आहे. त्यामुळे अशा परिस्थितीमध्ये मला वाटतं की महाराष्ट्रामध्ये आता अमराठी लोकांना तर सांगावंच लागतंय तुम्ही मराठीतनं बोला म्हणून, पण काही आडनावाने मराठी उरलेले जे मराठी लोक आहेत त्यांना पण हे सांगावं लागतंय की फार इंग्रजीचे पापड तुम्ही वाळत घालू नका, तुम्हालाही मराठीतनं बोलायचं आहे. हे जे आडनावाने मराठी राहिलेले लोक तुम्हाला शिवाजी पार्कात दिसतात, इतर तथाकथित हिंदू राष्ट्रामध्ये दिसतात, आपल्याला या ठिकाणच्या लोकांनी सांगायला पाहिजे की तुमची मातृभाषा काय आहे. आणि ह्या सगळ्याचं मूळ कशात आहे? शाळा बंद पडल्यात आहे. म्हणजे जे सतत तुला आमच्या कामामध्ये जाणवेल की शाळा बंद पडल्या की भाषा संपते, भाषा संपली की माणूस मागे पडतो, मराठी माणूस मागे पडला की महाराष्ट्राचं मातेरं होतं. या लिंकेजवर आम्ही काम करतो आणि म्हणून आम्ही आमच्या भूमिकेत सातत्य म्हणलंच तर काय आहे की आम्हाला गैरसमज नाही आहेत. म्हणजे राजकीय पक्ष जसे आपल्याला सांगतात ना, कुठल्याही माध्यमात घाला मुलांना, काय फरक पडतो. आता मध्ये सेना, मनसे आणि भाजपच्यामध्ये जेव्हा वाद झाला आणि ते म्हणले तुमच्या मुलांना कुठे घातलं, तुमच्या मुलांना कुठे शाळेत घातलं, तेव्हा सगळ्यांचं एकमत काय झालं, कुठल्याही माध्यमाच्या शाळेत घाला, आमची मुलं मराठी बोलतात. आमचं म्हणणं आहे की ही फसवणूक करायची नाही. तुमच्या मुलांना तुम्ही मराठी माध्यमाच्याच शाळेत घातलं पाहिजे. म्हणजे समजा काही कारणाने आदित्य ठाकरे आणि अमित ठाकरे बॉम्बे स्कॉटिशला गेले असतील, आता त्यांना संधी आहे. आता ते जर दोघं मराठीचं राजकारण करत असतील तर अमित ठाकरेंनी त्यांच्या अपत्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं पाहिजे. आदित्यचं लग्न होईल तेव्हा त्यांनी त्यांच्या अपत्याला मराठी माध्यमाच्या शाळेत घातलं पाहिजे. कारण स्वतःची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत न घालता तुम्हाला मराठीचं राजकारण करता येणार नाही. आणि मग आता आम्ही टी शर्ट्स काढलेत, ते बॅचेस काढलेत मराठीच्या संबंधातले, पण मला दिसतं की हे मर्चंडाईज विकू, आम्ही लोकांपर्यंत जाऊ, पण लोकांची मुलं मराठी माध्यमाच्या शाळेत घेतली तरच ते टी शर्ट घालण्याला काहीतरी अर्थ आहे. नाही पण हरकत काय, म्हणजे इंग्रजी माध्यमांमध्ये जर शिकत असेल आणि आई वडिलांची इच्छा असेल, कारण होत आहे काय की पॅरेंटिंगमध्ये जे मला मिळालं नाही ते माझ्या मुलाला, माझ्या मुलीला मिळावं ही एक स्वाभाविक इच्छा आहे पालकांची. मग मला मराठी म्हणजे इंग्रजी माध्यमात शिकता आलं नाही, त्यामुळे मग माझ्यामध्ये इंग्रजीबद्दलचा एक न्यूनगंड आहे, तो माझ्या अपत्यांमध्ये मुलामुलींमध्ये नको यायला, म्हणून मग ते पॅरेंट्स जे आहेत ते इंग्रजी माध्यमांमध्ये टाकतात. पण त्यांच्या घरामध्ये मराठी बोललं जातं, मराठी सिनेमे, नाटकं वगैरे सगळ्या गोष्टी मराठीतून होतात. मग हरकत काय मुलांना इंग्रजी माध्यमांमध्ये टाकलं? तू जो युक्तिवाद मला सांगतोस ना, तो मी साधारणपणे 1,00,000 वेळा ऐकलेला आहे. तो असा आहे की मी काहीतरी वेगळं बोलतोय. तो युक्तिवाद असा आहे की आम्ही आमच्या मुलांना इंग्रजी माध्यमात घालू, आम्ही घरी मराठीमध्ये बोलतो. मी तुला सांगतो की मी जिथे राहतो ज्या सोसायटीमध्ये, तिथे 15 ऑगस्टच्या कार्यक्रमाचा मी पाहुणा होतो आणि मी पाहिलं की बहुतांश लहान मुलं 15 ऑगस्टच्याबद्दल इंग्रजीमधनं बोलली. त्यांचे आजी आजोबा पण होते त्यांच्यासोबत. आता त्या आजी आजोबांना ती मुलं काय म्हणतात ते कळत नाही आहे, पण त्यांना अप्रूप काय आहे, आपली नातवंड आहेत. त्यावेळेला मग मी त्यांना असं म्हटलं की नातवंडांनी आपल्या आजी आजोबांची भाषा शिकणं गरजेचं आहे का आजी आजोबांनी वयाच्या 70 नंतर नातवंडांची भाषा शिकली पाहिजे. म्हणजे तू जे सांगतोयस ना ते भाषा विज्ञानालाही धरून नाही आहे,
प्रत्यक्ष अनुभवाला पण धरून नाही, कारण जेव्हा शाळेमध्ये तुम्ही इंग्रजी शिकता तेव्हा अनेक शाळा अशा आहेत, कॉन्व्हेंटच्या आणि इतर, की जिथे तुम्हाला बाथरूमला जाण्याच्या वेळेमध्ये सुद्धा मराठी बोलता येत नाही. मराठीतनं तुम्ही बोललात तर दंड आहे. अनेक मुलं त्याच्यामुळे तुला असं दिसेल की मराठी आणि तमिळ मूल इंग्रजी जमत नाही म्हणून आणि मातृभाषेत बोलता येत नाही म्हणून ते हिंदीत बोलतात. त्यामुळे तुला असं दिसेल, माझ्या कॉलेजात आणि मी विद्यापीठात अनेक पाहिलं आहे, इंग्रजी माध्यमातून शिकणाऱ्या तमिळ मुलामुलींना तमिळ येत नाही. त्यांचा पुन्हा युक्तिवाद असा आहे की थोडं समजतं. मराठी मुलामुलींना मराठी येत नाही, थोडं समजतं. हे जे थोडं समजणं आहे ना, ते फक्त त्यांचा थोडासा पाय घसरेपर्यंतच आहे. आणखी थोड्या दिवसानंतर ते थोडं पण पूर्ण बंद होणार आहे. म्हणजे काय होतं की शिक्षणाचं माध्यम म्हणून जेव्हा हे सगळं संपतं त्यावेळेला घरातनं ती भाषा हद्दपार होते. आधी ती किचन लँग्वेज राहते, मग ती किचन लँग्वेज पण राहत नाही. यातनं भाषा नामशेष होण्याची प्रक्रिया पुढे जाते. म्हणजे तू जे म्हणतो आहेस की ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये घालतील पण मराठी संस्कृती जपतील, तर आता ही मराठी संस्कृती लोक काय जपतात? पुण्यामध्ये जे लोक ढोल वाजवतात बघ, आता ढोल ही नॉन व्हर्बल भाषा आहे. म्हणजे तुम्हाला ढोलासाठी काय मराठीतनं ढोल नाही वाजवत लोक, तमिळमधनं तर ढोल जे वाजवणं आहे ना ते चालू आहे. ढोल वाजवणं, नऊवारी साडी नेसणं, नथ घालणं, बुलेटवरनं हिंडणं, धोतर नेसणं, टिळे लावणं, भिगबाळ्या लावणं, पुरणपोळ्या खाणं, ही जी संस्कृतीची सगळी वाहनं आहेत ही चालू आहेत. ही आता हे कुठं चालू आहे? हे अमेरिकेत पण चालू आहे ना. अमेरिकेत सुद्धा लोक तिकडनं टाईम तुमचा मॅनेज करून सिद्धिविनायकाच्या ऑनलाईन पूजा करतात ना. म्हणजे तिकडे गेल्यानंतर मराठी माणसाच्या घरातली जी वास्तुशांत किंवा पूजा वगैरे जी काय आहे ती एकदम टाईम सेटिंग करून तिकडं पण होते. आता हे जे आहे ना, हा एवढा दूरस्थ संसार आहे तुमच्या भाषेचा की तुमच्या दैनंदिन जीवनात भाषा नाहीच आहे. तू या सगळ्या लोकांची मुलं काय पाहतात ते चेक कर. म्हणजे इंग्रजी माध्यमातनं शिकून झाल्यानंतर लोक मराठीचं कामच करणार नाहीत का? असं नाही आहे. आमच्याबरोबर काम करणारी काही मुलंसुद्धा आता इंग्रजी माध्यमातनं शिकून आली आहेत. ती कशासाठी आली आहेत? त्यांच्या आईबापांनी कधीतरी एक निर्णय घेतला, त्यांच्या ग्रोनअप काळामध्ये, वाढत्या काळामध्ये त्यांना लक्षात आलं की आपलं काहीतरी चुकलं आहे, काहीतरी आपण गमावलं आहे, आणि मग ती आली. पण अशी मुलं तुला 100रातली 5च दिसतात. म्हणजे भाषेच्या बाबतीमध्ये ज्या वेळेला तुम्हाला एखाद्या वर्चस्ववादी भाषेचा संस्कार तुमच्यावर होतो, ती वर्चस्ववादी भाषा तुमच्या पोटापाण्याचा भाग होते, तुमच्या ज्ञानाचा भाग होते, आणि त्यातनं तुम्हाला एक प्रकारचा सामूहिक इगो तुमचा प्रचंड प्रमाणामध्ये वाढतो. त्यावेळेला लोक आपली जी भाषा आहे ती फक्त आर्कायवल भाषा म्हणून वापरतात. मग लोक काय म्हणतील, ठीक आहे, माझ्या गावामध्ये एक ग्रंथालय आहे, त्याच्या डिजिटायझेशनसाठी मी 2 लाख रुपये देतो. प्रश्न तुम्ही डिजिटायझेशनसाठी पैसे द्याल हा नाही आहे, ते डिजिटाईज केलेलं वाचणार कोण आहे हा आहे. आता तो मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय बघ, एशियाटिक बघ, महाराष्ट्रातली इतर अनेक 100-100, 150-150 वर्ष झालेली ग्रंथालय बघ. अनेक ग्रंथालय ओस का पडतात? वाचणारी जी जनता आहे ना, त्या वाचणाऱ्या जनतेला आपण गोष्टी उपलब्धच नाही करून देत. आणि इंग्रजीतनं वाचणाऱ्या लोकांना आपण काय सांगितलं, तुम्हाला किंडल वाचायचं आहे का? आहे, अवेलेबल आहे. तुम्हाला गुगल स्कॉलर वाचायचं आहे का? अवेलेबल. तुम्हाला जेस्टोर वाचायचं का? अवेलेबल आहे. मराठीतनं वाचणाऱ्याला, हिंदीतनं वाचणाऱ्याला आपण काय म्हणतो, तू जरा गुगल ट्रान्सलेट करून घे ना. पण गुगल ट्रान्सलेट करून घेतल्यानंतर काही ठिकाणी ते पुरेसा कॉर्पस नसल्यामुळे एवढं भयानक निघतं की आपल्याला ते हास्यास्पद वाटायला लागतं. आणि मग समजा मी ते मराठीतलं काम करणारा माणूस आहे आणि तू तपासणार आहेस, तर तुला ते इतकं हास्यास्पद वाटतं की माझा कॉन्फिडन्सच जातो. त्यामुळे आपण शिक्षणाची भाषा म्हणून जोपर्यंत एखादी भाषा पुढं नेत नाही तोपर्यंत तिची परिभाषा नाही विकसित होत. ती परिभाषा नाही विकसित झाली की म्हणजे राज्यशास्त्र मराठीतनं बोलता आलं पाहिजे, जीवशास्त्र मराठीतनं बोलता आलं पाहिजे, इतिहास मराठीतनं सांगता आला पाहिजे. हे भाषेच्या एका पिढीतनं दुसऱ्या पिढीत जाण्याचं साधन आहे. हे इंग्रजीच्या बाबतीत घडतं ना रे. इंग्रजीच्या बाबतीत, आणि तुझे म्हणलास की काय हरकत आहे इंग्रजी माध्यमात मुलं गेली तर, आपण इंग्रजी माध्यमामध्ये गेल्या 30 वर्षात मुलांची संख्या वाढली, तो पण एक डेटा आपण बघू शकतो. मराठी माध्यमामधली मुलं जवळपास 25 वर्ष पहिलीपासून इंग्रजी पण शिकत आहेत. एक अत्यंत तटस्थपणे एक ऑडिट आपण करून पाहिलं पाहिजे की इंग्रजी माध्यमाच्या शाळा वाढल्यामुळे द्वैभाषिक आणि त्रैभाषिक स्किल लोकांचं काय वाढलं.
आणि पहिलीपासून इंग्रजी वाढल्यानंतर मुलांच्या पहिल्या भाषेची गुणवत्ता कशी वाढली का नाही, आणि दुसऱ्या भाषेची गुणवत्ता कशी वाढली का नाही, याचं जे काही उत्तर येईल ना अत्यंत वस्तुनिष्ठरित्या, ते आपण समाजाला सांगायला पाहिजे ना. आज मी 2002 सालापासून गेल्या 25 वर्षात मी कॉलेजमध्ये विद्यापीठात अनेक मुलं पाहतो की इंग्रजी माध्यमातल्या मुलांचं वैशिष्ट्य काय आहे की ती चटपटीत आहेत, त्यांच्याकडे आत्मविश्वासाचा अभाव फारसा नाही आहे, पण याचा अर्थ ते व्याकरणदृष्ट्या नीट बोलतायत असं नाही. आणि मराठी किंवा इतर प्रादेशिक भाषांमधल्या मुलांचं काय आहे, तू म्हणलास तसं त्यांना गंड आहे की बहुतेक आपण चुकू. म्हणजे इंग्रजी माध्यमातल्या लोकांना चुकलो तरी फरक पडत नाही असा अति आत्मविश्वास आहे, आणि प्रादेशिक भाषांमधल्या लोकांना चुकलो तर बोंब होईल असा गंड आहे. याच्यात आहे, आणि ह्याच्यामध्ये जागतिकीकरण आहे. यातली डिव्हायडिंग लाईन जी आहे ती जागतिकीकरणाची आहे. त्यामुळे इंग्रजी माध्यमात पूर्ण लोकांना शिकवू आणि मराठी भाषेची सेवा करू, हे भाजपबरोबर जाऊ पण जनतेचा विकास करू, याच्यात जेवढी विसंगती आहे ना तेवढीच विसंगती आहे.